स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत। कारण कुणाल कामरावर अटकेची आता टांगती तलवार आहे। मद्रास हायकोर्टानं खरं तर कुणाल कामराला अटकेपासून आजपर्यंत संरक्षण दिलेलं होतं, म्हणजे 7 एप्रिलपर्यंत हे संरक्षण मिळालेलं होतं। आज ही मुदत संपतीये। चौथं समन्स दुसरीकडे कुणाल कामराला बजावण्यात आलेलं आहे। आज अटकेपासून संरक्षण संपल्यावर आता कुणाल कामरा हा मुंबई पोलिसांसमोर हजर होणार का, याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। आता तरी कुणाल कामरा हजर होणार का, की पुन्हा एकदा आपल्या बाजूने अटकेपासून संरक्षण मिळण्याकरता प्रयत्न केले जाणार, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आजवर खरं तर कुणाल कामराला संरक्षण देण्यात आलेलं होतं अटकेपासून। मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिल ही तारीख होती। आज मात्र हे संरक्षण संपतंय। चौथं समन्स कामराला बजावण्यात आलंय। कामरा अजूनही हजर झालेला नाहीये। निश्चितच लागवी, कारण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात आतापर्यंत 4 समन्स जे आहेत ते पोलिसांनी बजावलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे जे आहेत ते कुणाल कामरावरती दाखल झाले आणि त्यानंतर हे संपूर्ण गुन्हे जे आहेत ते खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आले। मात्र सुरुवातीलाच आपण पाहिलं तर मार्च महिन्यामध्येच त्याने एक पोस्ट टाकत मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीकात्मक करणारं गाणं जे आहे त्याने तयार केलं आणि त्यानंतर संपूर्णतः हे संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मात्र मद्रास कोर्टाकडनं त्याला 7 एप्रिलपर्यंत जे आहे संरक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र आज मद्रास कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडेल आणि या दरम्यान नेमकं काय होतं, वाढीव मुदत त्याला मिळते का, या अटकेपासून जे जामीन त्याला मिळालेला आहे त्यामध्ये काही वाढीव मुदत मिळते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। तर दुसरीकडे 4 समन्स बजावून देखील कुणाल कामरा हा खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहिलेला नाहीये। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे जरी समन्स बजावत असले तरी कुणाल कामराच्या घरी पोलीस जात आहेत। तमिळनाडूतलं घर असो किंवा मग माहीममधलं घर असो, या ठिकाणी पोलिसांनी संपूर्णतः चौकशी केली आणि पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोणत्याही क्षणी तो मुंबईत येऊ शकतो किंवा मग तामिळनाडूतल्या घरी तो जाऊ शकतो, अशी अपेक्षा पोलिसांना आहे। त्यामुळे पोलीस पारेवरतीच आहेत। एकीकडे मुंबईतलं खार पोलीस ठाण्यात ज्या पद्धतीत 4 समन्स बजावलेले आहेत, पण मात्र कामरा अद्यापही या चौकशीला हजर राहिलेला नाहीये। पण मात्र ट्विटच्या माध्यमातून वारंवार कुणाल कामरा जो आहे तो ट्विट करत आहे, एक नवनवीन पोस्ट करत आहेत आणि याच माध्यमातून तो ॲक्टिव्ह असल्याचं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे एकीकडे समन्सला हजर न राहणं आणि आज 7 तारीख आहे, त्यामुळे 7 तारखेपर्यंत मद्रास कोर्टाने त्याला जामीन जे आहे, संरक्षण जे आहे ते आजपर्यंत देण्यात आलं होतं। त्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय पार पडत आहे या सुनावणी दरम्यान, तर दुसरीकडे कुणाल कामरा हा कधी चौकशीला सामोर जाणार याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।